जय हिंद. आज आपण खूप महत्त्वाच्या आणि इम्पोर्टंट गोष्टीवर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे काय? उन्नाव रेप केस. ही जी केस स्टडी आहे ना, ही प्रत्येक भारतीयाने समजून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि नुसतं समजून घेणं महत्त्वाचं नाही. हा महिला सशक्तीकरणासाठी, वुमेन एम्पॉवरमेंटसाठी सर्वात मोठा ट्रिगर पॉइंट आहे. जर ह्या क्षणाला याच्यावर काम जर नाही केलं ना, तर देशाचं भविष्य अंधारात असेल आणि मला नाही वाटत आपल्या देशाचं भविष्य अंधारात राहिलं पाहिजे. त्या दृष्टिकोनात आम्ही तर काम करणार आहोत, त्याबद्दल शंका नाहीच. परंतु याबद्दल काय मेसेज आहे, जो सरकारसाठी पण आहे, नंबर सेकंड प्रत्येक भारतीयांसाठी पण आहे आणि नंबर थर्ड जे काही आमच्यासारखे व्यक्ती आज या क्षणाला काम करतायत ना, यांच्यासाठी सुद्धा हा एक मेसेज आहे. कारण की काय माहितीये का? नंबर थर्ड एक मीडिया म्हणजे एक आपल्या देशाचा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. याच्यासाठी सुद्धा एक मेसेज आहे. कारण की काय असतं माहितीये का? आपण एखादी घटना आपली एखादी घटना चालते, पण ते किती दिवस चालते त्याच्यानंतर काही दिवसानंतर ती साईडलाईन होते. कधीच साईडलाईन झाली नाही पाहिजे. कारण की त्याचा एंड रिझल्ट जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत त्या घटनेवर टिकून राहिलं पाहिजे. आज आपण ही घटना समजून घेऊया आणि प्रत्येक भारतीयांनी ना मनामध्ये स्वतःचा क्वेश्चन विचारला पाहिजे की आपण सत्याच्या वाटेवर चालत आहोत की नाही. आपण आपल्या देशासाठी काय कॉन्ट्रीब्युट करत आहोत. पहिला क्वेश्चन आहे आणि आपण आज करत काय आहोत. आज दुसरा क्वेश्चन आहे. आता ही जी घटना आहे ना, ही समजून घ्या. हा जो व्यक्ती आहे ना, हा पॉलिटिशियन आहे, म्हणजे कुलदीप सेंगल नाव आहे. या व्यक्तीने काय केलेलं आहे की एक महिला त्याच्याकडं एक काय म्हणतो मदतीच्या भावनेने आली होती. त्या महिलेचं नाव तुम्हाला उन्नाव रेप केस आहे, एक केस स्टडीच्या रिलेटेड बोलतोय मी तुम्हाला. ही एक महिला 17 वर्षाची मुलगी याच्याकडे मदतीच्या भावनेने आली. ह्या व्यक्तीने त्या व्यक्तीचा रेप केला. नुसतं रेप केला नाही, तर त्याच्याबरोबरचे जे सवंगडी असतात ना, या सवंगडीच्या माध्यमातून त्याचा गँग रेप केला. ज्यावेळेस त्या मुलीने ज्यावेळेस तिच्या घरच्यांना गोष्ट सांगितली, ज्यावेळेस त्या वडिलांनी पोलीस केस करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतरची गोष्ट सांगतो. म्हणजे या व्यक्तीच्या पॉवरमुळं तर त्या वडिलांना सुद्धा जेलमध्ये डांबण्यात आलं आणि त्या जेलमध्ये डांबण्यात येऊन त्याच्या वडिलांना टॉर्चर करून त्यांना पूर्णपणे संपवण्यात आलं. नंबर सेकंड आज म्हणजे बोलणं का गरजेचं आहे? मी ऍक्च्युअली का सांगतो काय माहितीये तुम्हाला? कायदे बनवायची जबाबदारी यांची. हं? आज जनतेचं कल्याण करण्याची जबाबदारी यांची. हे जर अशा पद्धतीने जनतेचं कल्याण करणार असेल ना, पहिली गोष्ट म्हणजे हे आमच्यासारख्याला मान्य नाही आणि देशातील आमच्यासारख्या अशा हजारो व्यक्ती यांना सुद्धा मान्य नाही. आम्ही एकटे नाही आहोत. आमच्या मागे भरपूर सारे व्यक्ती पण आज पण या केससाठी काम करतायत. पण प्रश्न काय आहे माहिती आहे का? हा जो व्यक्ती कायदे बनवायची जबाबदारी असून सुद्धा अशा पद्धतीने उपयोग करत असेल, तर ते चुकीचं आहे. नंबर सेकंड त्याच्यानंतर ती महिला एका त्या मुलीला सपोर्ट केला एक ऍडव्होकेट वकिलाने. ऍडव्होकेट वकील महिला वकिलाने तिला सुद्धा संपवायचा प्रयत्न केला. तिच्या परिवाराला सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा ते महिला हरली नाही. तिने केस लढायचा निर्धार केला आणि ह्या व्यक्तीला केसमध्ये बलात्कार म्हणून घोषित करण्यात आलं. हे जे काय ना, हे हे आपलं लिगली बोलतोय मी तुम्हाला. याला घोषित करण्यात आल्यानंतर सुद्धा आज करंटच्या स्थितीला काही दिवसांपूर्वी हायकोर्टाने काही जजमेंटच्या आधार असे जजमेंट दिले, काय असे वर्डिक्ट दिले, ज्या आधारावर त्याला बेल देण्यात आली. प्रश्न तो नाही, पण अशा व्यक्तीला जर ज्याच्यावर बलात्कार घोषित करण्यात आलेला आणि जर त्याला जर बेल देण्यात आलेला असेल ना, कुठे ना कुठे सिस्टीमवर चिन्ह निर्माण होते आणि कुठे ना कुठे कायद्याच्या पळवाटांवर चिन्ह निर्माण होते. त्यामुळे एंडिंगला एक मेसेज आहे. त्याच्यावर आम्ही काम पण केलेलं आहे, पण त्याचा रिझल्ट अजून भेटलेला आहे आणि आता ह्या क्षणाला काम करणं फार गरजेचं आहे. आता जर काम केलं नाही ना, तर इथून पुढे अशा घटना या आता ही जी घटना उत्तर प्रदेश झालं, उत्तराखंड झालं, अशा देशाच्या विविध भागामध्ये घटना घडणारच आहे आणि इथून पुढे या अशा घटना चालतच राहणार आहे. आज ज्या घराला आग लागलेली ना, आपण काय करतो माहितीये का? आपल्या समोर दोन रस्ते. एखादी घटना चुकीची आहे, ती बघतो, दुर्लक्ष करतो आणि पुढे जातो. आपल्या समोर दुसरा एक ऑप्शन आहे. ती घटना चुकीची आहे, तिथंच विरोध करायला शिकलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही विरोध करायला शिकता ना, अशा घटना भविष्यामध्ये कधीच होत नाही आणि अशा घटना भविष्यामध्ये झाल्याच नाही पाहिजे. त्यामुळे आता या क्षणाला थांबल्या पाहिजे. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक भारतीयांनी ना ताकद लावली पाहिजे ह्या घटनेला. कारण की काय माहितीये का? दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला मी. हा सगळा त्या महिलेचा पूर्णपणे डेटा आहे. त्याच्या रिलेटेड तुम्हाला सांगतो ही केस कशी चाललेली त्याच्या रिलेटेड आहे. 2017 पासून ते आज 2025 पर्यंतची केसचा हा जो टाइमलाईन आहे. तुम्ही टाइमलाईन बघा. मी तुम्हाला सांगायचं तात्पर्य हे आहे. त्याच्यानंतर तिचा संपूर्ण परिवाराला तर उद्ध्वस्त करण्यात आलं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज पण देशासाठी काम करणाऱ्या महिलांचं ग्रेट एक्झाम्पल म्हणजे योगिता भावना. ही महिलाने त्या महिलेला सपोर्ट केला. त्या मुलीला सपोर्ट करून ह्या व्यक्तीला जेलमध्ये टाकण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केला. प्रश्न हा नाही, यांना पण थ्रेट आलाय. पण काय आहे, प्रश्न काय आहे, की आपण किती वेळा त्यांच्या पाठी किती दिवस आपण काय करतो माहितीये का? आपण फक्त सजेशन द्यायला एक मस्त असतं आपल्याकडे सजेशन देऊ शकतो. अरे हे असं नाही झालं पाहिजे. अरे ते तसं नाही झालं पाहिजे. आपलं देशासाठी काय योगदान आहे? काय योगदान आहे आपलं? आपण प्रश्न विचारत नाही. आपण फक्त काय करतो, दुर्लक्ष करतो, पुढे जातो, बस आपलं बघायचं. अरे कधीतरी एक दुसऱ्याच्या घराला आग लागलेली असेल ना, ती विझवायचं काम करा. जर ती विझत नसेल ना, तर कधी ती आग स्वतःच्या घरापर्यंत येणार ना, ती कळणार सुद्धा नाही. त्या दृष्टिकोनानं ती मुलगी सुद्धा नाही का कोणाच्या घरातील मुलगी आहे. दुसरी कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी आई पण आहे. पण ही गोष्ट आहे ना, ही प्रत्येक भारतीयाने समजून घेणं महत्वाचं आहे आणि या केस स्टडीसाठी ना प्रत्येक भारतीयाने ताकद लावणं फार गरजेचं आहे. नंबर सेकंड, या अशा व्यक्तींना सपोर्ट करा. तुमचे रोल मॉडेल सगळे बदलले आहेत. या ऍक्टरच्या मागे फिरायला लागलेत तुम्ही. या व्यक्ती एकटी महिला लढत होती या केससाठी.
अशा आहे ना, अशा हजारो व्यक्ती या केससाठी लढताय या क्षणाला सुद्धा. असं त्या दृष्टिकोनानं प्रत्येक भारतीयांनी सपोर्ट केला पाहिजे. नंबर 3 आणि ह्या व्यक्तीला तर न्याय भेटलाच पाहिजे. पण इथून पुढे भविष्यामध्ये ह्या व्यक्तीला तर जेल झालीच पाहिजे. याला तर तो जेल तर होणारच, त्याचा प्रश्न निर्माण होईल. पण अशा ताकदवर व्यक्ती जे असते ना, ते पदाचा दुर्वापर करणार असते ना, हे आमच्या सारख्यांना मान्य नाही. हा इथनं क्लिअर मेसेज आहे. आणि आम्ही इथून पुढे देशात अशा कुठलीही गोष्ट होणार असेल ना, आमच्याकडनं आम्ही जितकं होणार आहे ना, आम्ही तितकं करतच राहणार आहे. राहिला प्रश्न आमचा, आम्हाला आमच्याबद्दल फरक पडत नाही. पहिली गोष्ट क्लिअर. आणि हे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अशा घटना देशामध्ये किती झालेल्या आहेत. निर्भया केसला किती वेळ लागला? 7 वर्ष लागली. 8वं वर्ष चाललंय. 7 वर्ष उलटून गेल्यानंतर त्या आई-वडिलांना न्याय भेटला. पण त्या आई-वडिलांवर काय बेतली असणार आहे 7 वर्षामध्ये याचा कोणी विचार केला नाही. त्याच्यानंतर कोपर्डीचं प्रकरण सांगतो. आज ते त्याचा परिवार काय कोपर्डी प्रकरणामध्ये अनेक लोकांनी कॅन्डल मार्च काढला ना. आपले मराठा आंदोलन पण चालले होते ना. तर त्याच्यानंतर रिझल्ट काय भेटला? आज त्या महिलाचे तिचे परिवार काय करतो कोणाला काही आयडिया नाही. त्याच्यानंतर तुम्हाला तिसरी गोष्ट सांगतो. मालेगाव केस स्टडी. 3 दिवस मीडिया कव्हरेज चालली. मालेगाव केस त्याच्यावर सुद्धा आम्ही काम केलं. भरपूर साऱ्या गोष्टी ड्राफ्ट वन दिला. पण त्याच्यावर अजून वर झाला का? नाही. आम्हाला फक्त आश्वासनं भेटले. बाकी काही भेटलेलं नाही. त्याची अंमलबजावणी अजून पण झालेली नाही. त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. संपदा मुंडे प्रकरण तुम्हाला मी बोललो. संपदा मुंडेच्या प्रकरणाबद्दल सुद्धा झालं होतं. त्याच्यात सुद्धा बद्दल काय झालं एंड रिझल्ट त्याचे आई-वडील काय करतात? आता या क्षणाला त्यांची परिस्थिती काय? याच्याबद्दल कोणाला काही कल्पना नाही. त्याच्यानंतरची गोष्ट तुम्हाला संपदा मुंडे नंतर आहे ना, आपलं याच्यानंतर श्रद्धा वालकर प्रकरण झालं, कोलकाता केस झालं, हैदराबाद केस झालं. अशा हजारो लाखो केस आज देशामध्ये होऊन गेल्या. त्याचा एंड रिझल्ट काय भेटला? कोणाला आता या क्षणाला काही माहित नाही. मीडियावाल्यांनी 4 दिवस सुद्धा मीडिया कव्हरेज चाललं. 4थ्या दिवशी ती साईडलाईन झाली. फक्त एकच गोष्ट याच्यातनं शेवटी मीडियासाठी सुद्धा मेसेज आहे. पण प्रश्न काय माहिती आहे का? आता ही जी मुलगी आहे ना, अंकिता भंडारी, हे सुद्धा महत्त्वाचं बोलणं गरजेचं आहे. 2017ला ही जी केस आहे 2022 नंतर आता ओपन अप झालेली आहे. पण तुमच्या माहितीकरता सांगतो, इतकी प्रामाणिक मुलगी, इतकं चांगलं गोष्ट असून सुद्धा हिने लढायचा विचार केला आणि हिला संपवण्यात आलं. आणि ह्या केसचे धागेदोरे ना व्ही-आय-पी पर्यंत गेलेले आहेत. व्ही-आय-पी पर्यंत. आणि आज उत्तराखंडमध्ये सगळं प्रोटेस्ट चाललंय. आज महाराष्ट्र शांत आहे. प्रश्न काय माहिती आहे का? आपण भारतीय आहोत. कधी देशासाठी एकत्र येणार आहोत ना? हां, नाही, मी महाराष्ट्रीयन आहे. उत्तराखंडसाठी सपोर्ट नाही केला पाहिजे. नाही, मध्य प्रदेशसाठी सपोर्ट नाही केला पाहिजे. नाही, कोलकातासाठी सपोर्ट नाही केला पाहिजे. अरे भारतीय आहोत आपण. आपण ही जी महिला असेल ना, ती कोणाच्या तरी घरातली मुलगी आहे. त्याकरता प्रत्येक भारतीयांनी ना अशा होणाऱ्या ज्या घटना आहे ना, ह्या थांबल्याच पाहिजे. या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे. दॅट्स इट. फक्त एवढंच म्हणणं आहे आमचं. आणि ना दुसरी गोष्ट, आता याच्यातला मेसेज काय? सगळ्यात जास्त महत्त्वाचं. हे घटना तर चालत आलेल्या आहे. इथून पुढे पण झाल्या नाही पाहिजे. या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे. यासाठी 3 मेसेज आहे. एक म्हणजे मीडिया. मीडिया काय आहे? लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. 4था स्तंभ, 4th पिलर आहे. हे मीडियाने काय करतं माहिती आहे का? आज आपल्या समोर काय असतं? एखादी घटना दिसते, आपण 4 दिवस मीडिया कव्हरेज चालतो आणि 5व्या दिवशी ती साईडलाईन होते. पण प्रत्येक मीडियातील बंधू-भगिनींना एक विनंती आहे. ती म्हणजे काय माहिती आहे का? तुम्ही ही घटनेच्या मुळापर्यंत जा. मुळापर्यंत जा. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही याच्या खोलपर्यंत जा आणि सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत तुमचे इथिक्स, मोरल जोपर्यंत तुम्ही जिवंत ठेवाल ना, तोपर्यंत भारतीयांच्या अशा घटना आहे ना, ह्या होणार नाही भविष्यामध्ये. तुम्ही फक्त ह्या मोरल्स आणि इथिक्सला जपा. मी एवढं इतकं मोठं नाही सांगणार, पण मला जितकं दिसतंय ना, तितकं सांगायला काही हरकत नाही. कारण की आज भरपूर साऱ्या गोष्टी ना, ते अक्षरशः राग येतो भरपूर. पण परंतु काय आहे, करू काय शकत नाही. या क्षणाला फक्त एवढंच आहे, फक्त एकच आहे, मीडियाने ही गोष्ट लावून धरली ना, भरपूर साऱ्या गोष्टी क्लिअर होणार आहे. नंबर 2, आपल्या देशाच्या ज्या इन्स्टिट्यूशन आहे, इन्स्टिट्यूशनमध्ये म्हणजे काय, म्हणजे आपल्याकडे कुठल्या गोष्टीची कमी आहे ना, आपल्याकडे इन्स्टिट्यूशनमध्ये सुप्रीम कोर्ट आहे, आपल्याकडे हायकोर्ट आहे, आपल्याकडे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे. नंबर 2, संसद आहे, पार्लमेंट आहे, स्टेट लेजिस्लेटर आहे. आपल्याला काय करायचंय? आपल्याला फक्त एक कायदा बनवायचा आहे, ते पण स्ट्रॉंग कायदा बनवायचा आहे. अशा पळवाटा, हे कुलदीप सेंगल सारखे व्यक्ती ना, अशा पळवाटाकडून बाहेर नाही निघाले पाहिजे. ज्यांनी चुकीचं काम केलं ते मध्ये तर गेलेच पाहिजे, पण भविष्यामध्ये अशा घटना झाल्याच नाही पाहिजे. समजलं का? त्या दृष्टिकोनात आम्ही एक ड्राफ्ट पण दिलेला आहे. त्या ड्राफ्टवर आम्हाला अनेक आश्वासनं दिलेले आहेत, फक्त त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्या ड्राफ्टवर जर अंमलबजावणी जर झाली ना भविष्यामध्ये, तर अशा घटना भविष्यामध्ये कधी होणार नाही. नंबर 2, काय माहितीये का, हे जे इन्स्टिट्यूशन आहे ना, आता तुम्हाला सांगतोय पार्लमेंट प्रत्येक पॉलिटिशियनसाठी एक काय म्हणतात, एक एक विनंती काय आहे माहितीये का, तुम्ही पक्ष, सत्ता, विचारधारा याच्या पलीकडे जाऊन एक दिवस देशासाठी एकत्र आलं पाहिजे. एक कायदा बनवला पाहिजे महिला सशक्तीकरणासाठी. हा जर तुम्ही कायदा बनवला ना, देशातील भविष्य आहे ना पूर्णपणे स्ट्रॉंग राहणार आहे. महिला सशक्तीकरणाचा तुम्ही ग्रेट एक्झाम्पल सेट करा. आणि आम्ही असे व्यक्ती असो की तुमचा सुद्धा सगळ्यांचा सत्कार करू. आम्हाला तुमच्याशी काही वैर नाही. तुम्ही पण एक आमच्या घरातील सदस्य आहात. फक्त एकच प्रश्न आहे, तुम्ही एक दिवस आहे ना, पक्ष, सत्ता, विचारधारा हे सगळं बाजूला राहून एक सेपरेट बेंच बसवा. त्याच्यानंतर त्या ड्राफ्ट बनवून आहे ना, लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करा. ही गोष्ट आमचं एवढंच सांगणं आहे की तुम्ही कायदा बनवा. फक्त सत्ता हे काही नाही. आज आहे देश, उद्या राहणार आहे देश. एक दिवस आपण पण संपणार आहे, सगळं संपणार आहे. देश कायम राहणार आहे. देशासाठी आपण काय देऊन जाणार आहोत ना, सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुम्ही करा. तुमच्यासमोर भरपूर सारे मुद्दे आहेत, परंतु ह्या गोष्टीसाठी एक दिवस एकत्र या. बस एवढीच आमची विनंती आहे. नंबर 2,
नंबर सेकंड, त्याच्याबरोबर नुसतं कायदा बनवणं महत्वाचं नाही, देशामध्ये एक पोर्टल असलं पाहिजे. ते पोर्टल म्हणजे काय? त्याच्यावर महिला सशक्तीकरणाच्या महिलाच्या जितक्या केसेस चालले ना, त्या केसेस बद्दल डिटेल माहिती त्या पोर्टलवर असली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये सगळी टाईमलाईन कन्सिडर केली पाहिजे. म्हणजे कायद्यामध्ये सुद्धा की डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी किती टाईमलाईन आहे, हायकोर्टासाठी किती टाईमलाईन आहे, सुप्रीम कोर्टासाठी किती टाईमलाईन आहे आणि ती टाईमलाईन झाल्यानंतर त्याचा एंड रिझल्ट किती दिवसात भेटणार आहे, याच्याबद्दल आहे ना त्या महिलांना सुद्धा प्रामुख्याने माहिती भेटली पाहिजे. असा ज्यावेळेस कायदा बनल आणि त्याबरोबर आहे ना, नुसतं कायदा बनलाच नाही पाहिजे, तर त्याच्याबरोबर हे पोर्टल पण आलं पाहिजे. त्याच्यावर डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे. प्रत्येक भारतीयांनी वेबसाईट सुद्धा बनवली पाहिजे. त्या वेबसाईटवर डिटेल टाकलं पाहिजे. त्याच्या ज्यावेळेस ह्या गोष्टी सगळी ट्रान्सपरन्सी येणार आहे ना, त्याच्यानंतर आहे ना खऱ्या अर्थाने हे रिझल्ट आहे ना हे सगळे, हे असे काहीच दिसणार नाही. बघा तुम्ही. आणि नंबर सेकंड, फक्त देशातील असा एका व्यक्तीला नाही का मस्त स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे सगळ्या भारतासमोर. अशा घटना आहे ना 2 मिनिटं त्याच्यानंतर घटना होणारच नाही. फक्त याची घटना झाली पाहिजे. आणि राहिला प्रश्न आता या क्षणाला शेवटचा मेसेज आहे. ते म्हणजे काय, आता आम्हाला आश्वासनं नकोय. आमची कृपा विनंती, आम्हाला आश्वासनं नकोय. आम्हाला अंमलबजावणीच हवी आहे. ती पण लवकरात लवकर हवी आहे. बस दॅट्स इट. आमच्यासमोर 2 रस्ते आहेत. आम्ही गांधींच्या सत्य आणि अहिंसेच्या आधारावर आहे ना, हे महिला सशक्तीकरणासाठी आम्ही लढाई उभी करू शकतो. नंबर सेकंड म्हणजे रिव्होल्युशनरी. आमच्यासमोर गांधीजी आदर्श आहे, पण आमच्यासमोर रिव्होल्युशनरी पण आदर्श आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाकुल्ला खान, चंद्रशेखर आझाद, सचिन, असे हजारो क्रांतिकारी आमच्या मनावर आज पण राज्य करत आहेत. तुम्ही आम्हाला काही हे समजू नका की म्हणजे काय आम्ही काही करू शकत नाही, आमच्या समोर ऑप्शन काही क्रिएट नाही. आमच्याकडे ऑप्शन असू नसू, पण हे देश हिताचंच आहे आणि तुम्ही याच्यासाठी कामच केलं पाहिजे. आमची फक्त तुम्हाला एवढीच विनंती आहे. सो थँक्यू सो मच. जय हिंद. गॉड ब्लेस यू ऑल.